उंच जाणार पाखर आभाळाला मिठी, परदेशाची साद निघाली तोडून रेशी मनाती. दूर देशी तो पोर निजावा माय इथे अंगाई गाते. साठी गेली काठी साठी पाणी पित्याच्या डोळा येते. येशील केव्हा परतून बाळा मनी अनामिक काहुर उठत. वाट पिलाची पाहत आहे एकरी काम घरट, एकरी काम घरट, एकरी काम घरट. आपल्या सुखी संसाराची स्वप्न रंगवतोय मी. आपला संसार तुझा आणि माझा. आता तुम्ही आपल्या मयूर दादाला खोटं आजाराचं कारण सांगून इथं बोलून घेतलं का नाही? हे चुकीचं वाटतं जरा. अरे येड्याओ, खरं सांगितलं असतं तर तो मुंबईहून इथं आला असतो होय. प्रेम या शब्दाला काहीच अर्थ राहिले नाही माझ्या लेखी. बस मला फक्त एकच कळतं की मला तुझ्याशी आता लग्न करता येणार नाही. समीरचं आणि कोमलचं लग्न झालं ना म्हणजे तुझी अर्धी काळजी कमी होईल बघ. हो तेही खरंच. देवाच्या कृपेने लवकरचा मुहूर्त मिळेल. हां बोला. अहो बरोबर आहे तुमचं, पण त्याला आता आम्ही काय करणार? आम्ही काही देव आहे का? हे बघा, माणूस म्हणून जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करतच असतो आणि इथून पुढे सुद्धा करतच राहणार. हां आता हेच बघा, परवाच्या दिवशी आम्ही आमच्या संघटनेच्या वतीनं गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांचं मोफत वाटप करतोय. आम्हाला पण मनापासून वाटतो शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. मग तो गरिबांचा पोरगा असू दे किंवा श्रीमंतांचा पोरगा असू दे, शिक्षण हे सगळ्यांना मिळालं पाहिजे. हां हे बघा, मी तुम्हाला सांगू का, पण या पोरांनी शिकून मोठं झालं पाहिजे, पण इथं शिकून परदेशात नोकरीला नाही गेलं पाहिजे. ना काय होतं, ही पोरं पैशाच्या लोभापायी परदेशात नोकरीसाठी पळून जातात म्हणून म्हटलं. हां होय होय, नाही नाही आपल्याकडे तसं काय होणार नाही. हां हे बघा, तुम्ही आमच्या संघटनेच्या परवाच्या कार्यक्रमाला येत आहे. हां वेळ आणि ठिकाण मी तुम्हाला SMS करून पाठवतो. हो यायचं नक्की. हो हो चला ठेवू का? समीरराव, एक महत्वाचा फोन आहे. चलो पण मी निघतो. तू फारच बिझी दिसतोयस. हो हो समीरराव थांबा की. बोला काय बोलताय? नाही मी कुठे काय बोलतोय, मगापासून तूच बोलतोयस. समीरराव खरं सांगू का, हे मोबाईल म्हणजे एक आजारच आहे. आजार कसलो, व्यसन म्हणा, नाद म्हणा, पण याचं कसं आहे, असून खोळंबा नसून अडचण. बोला काय म्हणताय? काही नाही रे, सहज तुला भेटायला आलो. आता तुम्ही इथं आलाय म्हणजे मलाच भेटायला आलाय ना, का दुसऱ्या कोणाला? बोला. बबन, काल कोमल भेटली. ते तर तुम्ही नेहमीच भेटता, त्याच्यात काय नवीन? काल ती शेवटची भेट. शेवटची म्हणजे मला नाही कळलं. मलाही काहीच कळलं नाही ती असं काम. तुमच्या दोघांच्या मध्ये काही भांडण वगैरे नाही? असं काही नाही आहे रे, पण ॲक्सिडेंट झाल्यापासून ती विचित्रच वागते. म्हणजे नेहमी कसले ना कसले विचारत असते ती, नेहमी चिडचिड. ठीक आहे समीरराव, एक काम करा, आठवडाभर तिला भेटू नका आणि फोन पण करू नका. मग बघा एकदम ओके. नाही बाबा, नाही जमणार ते मला. एक दिवस जरी भेटलो नाही ना
तरी नाही करमत रे. तुम्ही असं बोलताय की जसं काही ती तुमच्याबरोबर अमेरिकेमध्ये होती. अरे तेव्हाची गोष्ट वेगळी आहे, पण आता मी नाही राहू शकत तिच्याशी. म्हणजे तुम्ही आता परत अमेरिकेला नाही जाणार? अरे मला अमेरिकेला जायला अजून वेळ आहे, आणि जेव्हा जाईन तेव्हा बघायला होईल ना. तो आत्ताचं बोल ना, आत्ता काय जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह कर ना. शालेय प्रेम प्रेम एकदम फारच कठीण प्रकरण दिसते समीरराव. तुमची ही अवस्था बघितल्यामुळं आम्हाला बरं वाटतं की आम्ही कोणाच्या प्रेमात पडलो नाही. पण तू कुठल्याही गोष्टीला सिरियस कधी घेतच नाही असं. समीरराव, प्रश्न असे गंभीर राहून सुटत नसतात. प्रश्न कसे असे हसत खेळत सुटले पाहिजेत. तसं आहे ना, मग सोडव ना माझा प्रश्न. सोडवले असते हो समीरराव, पण त्याच्यासाठी तुमचा चेहरा हसला पाहिजे ना. तुम्ही इथं आल्यापासून तुमच्या चेहऱ्यावरती 12 वाजले. हा आता आता ना 12:30 वाजल्यासारखे वाटतात. हे बघा, नेहमी माणसं असं हसत खेळत राहावं, म्हणजे मग प्रश्न असे चुटकीसारखे सुटतात. आणि सारखं हसत राहिलो ना तर लोक वेडा म्हणतील मला. आता समजायचं काय त्याच्यामध्ये? समीरराव, प्रेमवीर हे नेहमी वेडेच असतात. आणि तुम्ही नाही का कोमलच्या प्रेमामध्ये वेडे झालात? हा समीरराव, तुमची ही अशी अवस्था बघून ना आम्हाला सुद्धा वाटतं की आम्ही प्रेमात पडावं. कोणाच्या? कोमलच्या. गंमत केली ना. बरं ते जाऊ दे, मी सांगतो तसं करा. तुम्ही सरळ कोमलच्या घरी जा आणि तिच्या आई वडिलांच्या समोर तिच्या बरोबर बोला. त्याने काय होणार आहे? अहो, तुम्ही जाऊन तरी बघा. नाही, नको नको तुझा सल्ला. मी बघतो काय करायचं ते. मेडिकलमधून बाबांची औषधं आणायची. नशीब ह्या कोमलच्या भानगडीमध्ये आई वडिलांना विसरलं नाही ते. येतोच. समीरराव, तुमच्या प्रेमाची खबर आम्हाला कळवा. तुमचं प्रेम काय आणि एक रिकाम घरट. बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला. काय सांगायचंय? बाबा, मला पुढच्या आठवड्यात मुंबईला जावं लागेल. खरं कंटाळा आलाय आमचा. नाही बाबा, मुलांना कधी कंटाळा येतो का आई बाबांचा? अरे मग काय चाललंय लेकरा मुंबईला? बाबा, पुढचं शिक्षण पूर्ण करायचंय. पार्ट टाइम नोकरी करतोय तिकडे. जास्त सुट्ट्या झाल्या तर मला कामावरून कमी करून टाकतील. अजून किती शिकणार आहेस तू? बाबा, शिक्षण कधी पूर्ण होतं का? मग कशाला शिकायचं उगीच? मग कशाला शिकायचं? कोणतेही शिक्षण न घेता शिक्षण पूर्ण होणार आहे हे शिक्षण जर आपल्याला मिळते तर शिक्षण शिकण्यासाठी मुंबईला जायचंच कशाला? बर, शिक्षण पूर्ण करून पुढं काय करणार आहेस? बाबा, चांगली नोकरी करणार. हा, म्हणजे दुसऱ्याकडे गुलामगिरीच करणार का नाही? म्हणजे आपला किसना घरगडी बघ, त्याला मुंबईने लंडनला पाठव, तो घरगडीच होणार का नाही? म्हणजे दुसऱ्याकडेच नोकर म्हणून काम करणार का नाही? अरे लेकरा, त्यावर आपल्या गावात काही कमी होय? आपली स्वतःची जमीन आहे, त्याच्यामध्ये काबड कष्ट कर की. नोकर बी तूच, मालक बी तूच. बाबा, तुमचं सगळं म्हणणं पटतंय मला. मग तुम्ही तुमच्या लेवलला बरोबर आहात हो. मग तू ये ना माझ्या लेवलला. अहो, तेच तर नाही जमत ना. तुमच्या आजकालच्या पोरांचं मला काही कळतच नाही. काय वागा बा, तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. तुम्हाला चांगलं समजून सांगून काय आई उपयोग नाही. बाबा, हे बघ, मी काय सांगतो ते ऐक. हा बोला. शेजारच्या गावात आबा पाटील आहेत, त्यांची पोरगी बघितली.
बाबा तुझ्यासाठीच बघितली आहे हं? तर तिच्या संगत लगीन कर आणि हो मोकळा. कसं नाही बाबा, अहो म्हणजे मी लग्न करणार आहे, पण कधी करणार हो तू? आता आलाय तर कर रे लग्न. कुठे जातो मुंबईला? राही तर लगीन कर. 2चे 4 हात कर. सून घरात आण. 2-4 पोरं नातून आमच्या मांडीवर खेळू दे. बाबा तुम्हाला कसं समजावू? आई आई इकडे जरा. आई सांग ना जरा बाबांना. काय सांग ना, मी आलं म्हणलं शेजारच्या आबा पाटलाची पोरगी हे लग्नासाठी बघितलेले. बघ एकदा पसंत पडली लगीन लावू. तर तुला हात मारली. सांगा आता काय आहे? अरे काय चुकीचं बोलतात ती? आई तू पण. अरे तुझा पाय घरात टिकत नाही. सारखा मुंबईला पळतोयस म्हणून म्हणतात ना ते. आम्ही दोघं तर तुला नकोसं झालंय असं वाटतं. तिथं मुंबईला राहशील, एखाद्या मुलीशी लगीन करशील आणि आम्हा दोघांना पार विसरून जाशील. अरे ते तर आपल्या मनातलं बोलतायत तरी, पण मी तू निघून जाशील या भीतीनं काय बी बोलत नाही. आणि त्यांना पण वरडते, तरण्यात आता मुलाला असं बोलत जाऊ नका म्हणून. आणि तू आमचं काय बी ऐकत नाहीस. पण आता बास झालं. एकदाच सांग, तू इथं राहणार आहेस का नाही? लगीन करणार आहेस का नाही? नाही तर आम्ही आपलं खुळ्यागत आशेवर राहायचो. आमचा मुलगा येईल, आमच्या बरोबर राहील, घरात सून आणेल आणि तू आमच्या आशेवर पाणी फेरून टाकशील. तेव्हा एकदा काय ते सांग, तू इथं राहणार आहेस का नाही? लगीन करणार आहेस का नाही? तुम्ही दोघांनी मिळून माझी कोंडी करून टाकली. तुम्हाला दोघांना कसं समजावू तेच कळत नाहीये मला. खरं सांगू पोरा, तुझे आई वडील काय आहेत ते अजून तुला कळलेलंच नाही. काय जमीर, हे काय आज घरीच? बाहेर नाही जायचं वाटतं? नाही बाबा, आज बाहेर पडायचाच कंटाळा आलाय. कोमलचा फोन वगैरे आला होता का? नाही. अरे मग तू अजून मधून फोन करत जाते का? फोन काय करायचा, आम्ही रोजच तर भेटतो. बाबा मला सांगा, तुम्ही अरेंज मॅरेज केले ना? हो. लव्ह मॅरेज का नाही? काय रे, काय चाललंय? मी काय वाईट आहे? अरेंज मॅरेज मध्ये कसं रे, लग्न केल्या केल्या प्रेमाला सुरुवात होते आणि भांडण करेपर्यंत मुलं मोठी झालेली असतात. आणि आम्ही दोघं तर काय अजूनही एकमेकांशी भांडलेलो नाही. कारण माहिती तुला? काय बाबा? कारण अजूनही आमच्या दोघांमधलं प्रेम संपलेलं नाही. स्मितासारखी बायको मिळायला नशीब लागतं बाबा. आता पुरे हा, तुमचं प्रेम आता जास्तच उतू जायला लागलंय. जशी जशी तुमची तब्येत आता चांगली होते ना, तसं तुम्ही तरुण होत चाललाय. नाही बरोबर आहे, तरुण होत चाललोय, पण याचं काय करू? ती फॅशन म्हणायची. बघ समीर, अशी नजर पाहिजे तुझ्या आईसारखी. तिच्या नजरेत बघ कसं तारुण्य सगळं असं भरलेलं आहे. समीर, माणसामध्ये असंख्य दोष आहेत, उणिवा आहेत. नाही, त्या दूर होणं कठीण आहे, पण आपण त्या सर्व उणिवांसकट माणसाचा स्वीकार करायला हवा. काय, माणूस ज्या वेळेला एखाद्या माणसावर प्रेम करतो ना, त्यावेळेला व्यवहार बघायचा नसतो, फायद्या तोट्याचा विचार करायचा नसतो. असं जर झालं तर मग माणूस सुख विसरतो. खरं तर आनंदी सुखी असं जर व्हायचं असेल ना, तर फार मोठं कारण लागत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे, हे ज्याला कळलं ना, तो माणूस सदैव सुखी झाला असं समज. आपल्याला या जगात येऊन काय करायचंय?
नाही, फक्त जन्म घ्यायचा आणि मरायचं, बस. ह्या दोनच गोष्टी करायच्या असतात. अरे मग जगानं हवं तसं. माणसानं उसनं बेबनाव जगणं सोडलं पाहिजे. अहो हा. चला आता, तुमची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. अरे हो. बाबा हा. आज मी पण येतो तुमच्यासोबत. अरे पण तुला कंटाळा आला होता ना. तुमचं हे सगळं ऐकून आहे ना फ्रेश झाल्यासारखं वाटतंय मला. बघा. मग आता तू असं कर, तूच बाबांना घेऊन जा डॉक्टरांकडे. मी घरीच थांब, मला खूप काम आहे. ओके ठीक आहे. मग चला समीरराव, निघायचं का? चलो. ओके चलो. एकरी काम घरट नाही लागत तर ठेव ना. या आईला गावातली कुठून कुठून येतात काय माहित. काय पाहुणे मुंबईला का? 30 रुपयाचं गिरायक आलं, 50 रुपयाचं गिरायक आलंय. हॅलो. हॅलो सोनल, किती वेळ फोन उचलायला? केव्हापासून ट्राय करतोय मी. आता उचललाय ना, आता बोल. काय झालं? का रागवलीस? मयूर, दिवसातून एकदाच फोन करतोस तू. अगं सोनल, तुला कसं समजावू? तू इकडे आहे म्हणजे कळेल तुला. फोन करायला किती लांब यावं लागतं ते. बरं ठीक आहे, कधी येऊ सांग. असंही तुला आता यावंच लागणार आहे, कारण आई बाबांनी माझं लग्न करायचं ठरवलं आणि बाबांनी तर मुलगी पण पाहिली आहे. मयूर, एकतर तुझे आई बाबा अडाणी, त्यावर ते त्या खेड्यात राहतात. त्यांचे हे विचार असणारच. हे बघ, तू समजूत घाल त्यांची, समजव त्यांना. हे बघ सोनल, ते अडाणी असले तरी माझे आई बाबा आहेत, ठीक आहे? आणि तू एक काम कर ना, मी त्यांना समजावू शकत नाही, तू ये इकडे आणि तू समजाव. मयूर, ते तुझे आई बाबा आहेत. हे बघ, ते माझे आई बाबा असले तरी माझं त्यांच्या समोर काही एक चालत नाही. तुलाच यावं लागेल इकडे. आणि ते तुझे होणारे सासू सासरे, त्यामुळे आता तुला इकडे यावंच लागेल. मयूर, वेळ लागलाय का तुला? अरे कोमल दीदीचं लग्न व्हायचं राहिलंय अजून. आणि हे बघ, पुढची 4-5 वर्ष तरी मी लग्न करणार नाहीये. अगं सोनल, 5 वर्ष? अगं 1 वर्ष जास्तीत जास्त थांबू शकतो मी आई वडिलांना. मला माझं करिअर घडवायचंय मयूर. अगं सोनल, ऐकून तरी घे. मयूर, तू लग्नाचा विषय सोडून दुसरं काहीही बोल. हे बघ सोनल, मी जास्तीत जास्त 1 वर्ष थांबू शकतो आई बाबांना. पण पुढची 4 ते 5 वर्ष मला लग्न करायचं नाही. अगं सोनल, ऐकून तरी घे. अगं एकुलता एक मुलगा आहे मी त्यांचा, समजून घे ना जरा. असू दे ना. आणि अजून एक, पुढच्या 4-5 वर्षानंतर जरी आपलं लग्न झालं ना मयूर, तरी त्या तुझ्या खेड्यात आदिवासी गावात मी राहायला अजिबात येणार नाहीये. मग तर झालंच, आपलं लग्न होणं कठीणच आहे. ₹40 झाले.
नवरी नटली कालबाई सुपारी फुटली, नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. अरे कोमल मॅडम नमस्कार. तुम्ही मला ओळखलं नाही ना? सांगतो, माझं नाव बबन, मी नगरसेवक आहे. मी समीरचा एकदम जिवलग मित्र. समीर तुमच्याबद्दल नेहमी सांगत असतो मला. अच्छा, तुम्हीच बबन का? हो. नमस्कार. नमस्कार. सॉरी मी तुम्हाला ओळखलं नाही, पण समीर तुमच्याबद्दल मला नेहमीच सांगत असतो. हा समीर रावांचा मोठेपणाच म्हणायला हवा. समीर आणि मी शाळेपासून एकत्र. आमची खूप घट्ट मैत्री. आम्ही दोघंही खूप हुशार बरं का. कोमल मॅडम, एक सांगायचं होतं. चांगलं वाटलं होतं. मुंबईहून आला, लग्न करेल, आपल्याला सूनमुख बघता येईल, असे नातवंड मांडीवर खेळवेन मी, माझा वेळ पण छान जाईल. काय तुला मुंबईला जायचीच गाडी? जा जा मुंबईला जा, तू जा मुंबईला जा. समीर, मी खरंच सांगते तुला, माझ्याशी लग्न करण्याचा विचार तुझ्या डोक्यातनं काढून टाक. तू एक छानशी मुलगी बघ आणि लग्न कर.